छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी झाला. बालपणापासूनच त्यांच्यात असामान्य बुद्धिमत्ता, शौर्य आणि भाषाशैली होती. केवळ 14व्या वर्षी त्यांनी बुद्धिविलास नावाचे संस्कृत ग्रंथलेखन केले होते. ते 7 ते 8 भाषांचे जाणकार होते. मराठी, संस्कृत, हिंदी, फारसी, इंग्रजी, पोर्तुगीज आणि उर्दू यांचा त्यांना उत्तम अभ्यास होता. संभाजी महाराजांचे शिक्षण आणि संस्कार अत्यंत काटेकोरपणे झाले होते. शिवाजी महाराजांनी त्यांना वेगवेगळ्या लढायांमध्ये सहभागी करून घेतले होते, ज्यामुळे त्यांच्या नेतृत्व गुणांना लवकरच धार आली. वडिलांच्या निधनानंतर काही अंतर्कलह झाल्यावर 1681 साली संभाजी महाराजांनी रायगडावर छत्रपतीपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी राजसत्ता हाती घेताच मुघल सम्राट औरंगजेबने संधी साधून संपूर्ण मराठा साम्राज्यावर आक्रमण केले. या संकटाला संभाजी महाराजांनी अत्यंत धैर्याने आणि युक्तीने तोंड दिले. त्यांनी औरंगजेबाच्या मोठ्या सैन्याचा पराभव करण्यासाठी गनिमी काव्याचा वापर केला. संभाजी महाराजांनी पोर्तुगीज, सिद्धी, इंग्रज यांच्याशीही युद्ध करून त्यांना जबरदस्त धक्का दिला. त्यांची युद्धनैपुण्य आणि रणनीतीतली तीव्रता मुघलांसाठी मोठा अडथळा बनली होती. परंतु दुर्दैवाने 1689 मध्ये संभाजी महाराजास मुघलांनी संगमनेरजवळ कैद केले. त्यांना पकडल्यानंतर औरंगजेबाने त्यांना इस्लाम स्वीकारण्याची जबरदस्ती केली, पण संभाजी महाराजांनी मृत्यू स्वीकारला पण धर्म परिवर्तन केले नाही. त्यांनी अत्यंत क्रूर आणि अमानुष छळ सहन केला. त्यांचे डोळे फोडले गेले, जीभ कापली गेली, शरीरावर हत्यारांनी आघात करण्यात आले. तरीसुद्धा त्यांनी एकही हुंकार केला नाही. त्यांच्या या महान बलिदानामुळे त्यांना धर्मवीर ही उपाधी मिळाली. त्यांचा मृत्यू मराठा साम्राज्यासाठी दुःखद असला तरी त्यांनी आपल्या बलिदानाने मराठा साम्राज्याच्या रक्षणासाठी आणि स्वाभिमानासाठी एक अमर संदेश दिला. संभाजी महाराजांचे जीवन म्हणजे शौर्य, धैर्य, विद्वत्ता आणि राष्ट्रभक्तीचा सर्वोत्तम आदर्श आहे. त्यांच्या बलिदानामुळे मराठ्यांच्या मनात असलेली एकतेची भावना अधिक दृढ झाली आणि मराठा साम्राज्य नंतरच्या काळात अजून बळकट झाले. संभाजी महाराज केवळ एक राजा नव्हते, तर एक विचारवंत, साहित्यिक आणि धर्मरक्षक होते. त्यांनी स्वराज्याची मशाल विझू दिली नाही, तर ती अधिक उजळवत ठेवली. आजही ते महाराष्ट्रातील आणि देशातील युवकांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत.